नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कावेरी सीड कंपनीची जी नवीन वाहन आहे 1102 हे बघण्याकरिता या गावी आलेलो. सर्वप्रथम मी तुम्हाला दादाचा परिचय करून देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे हे गाव जे आहे, गावाचं नाव काय आपल्या खुबाळा. जे खुबाळा हा नागपूर जिल्ह्यामध्ये येते आणि हे प्रसिद्ध गाव आहे. इथं भेंडी माझ्या मते तरी 100 किलो भेंडी इथं या बियाण्याची लागवड होत असेल. सगळे बरेचसे शेतकरी इथं हे भेंडी लावणारे शेतकरी आहे. तर हे आपले एक शेतकरी आहे, यांनी आपलं 1102 हे वाहन लावलेलं आहे. हे नवीन वाहन आपण मागल्या वर्षी देणं सुरू केलं. हे वाहन हे कसं वाटलं यांना, सर्वप्रथम याचा परिचय करून घेऊ. दादा आपलं नाव सांगाल बरं? माझे नाव आहे कृष्णा यशवंतराव खुबाळकर, राहणार खुबाळ, सावनेर, जिल्हा नागपूर. हा, तर तालुका याचा सावनेर येतो आणि जिल्हा याचा नागपूर येतो. ते बघू शकता हे आपलं 1102चं हे झाड आहे. आता या झाडाला तुम्ही हे बघू शकता की याला फुटवा खूप चांगला आहे. याला आता हे 1 2 3 4 5 6 फुटवे आलेले आहे आणि हा स्टेम जो दिसतोय याला जवळपास 22 तोडे झालेले आहे. हे सगळे दिसते आणि 22 तोडे झालेले आहे. तर दादा आपण तुमच्या शेतामध्ये किती एक पाव लावलाय? एक पावला. हा, तर दादाने एक पाव आपलं हे लावलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला व्हेरायटी आता ही? छान. हा, छान. बाकी व्हेरायटीपेक्षा बढिया आहे. बढिया. ही बघा व्हेरायटी बघू शकता. ही डार्क ग्रीन भेंडी आहे. याच्या टीप पर्यंत सुद्धा याचा जो कलर आहे ना, हा इथं हिरवट कलर येतो. हिरवट हा आहे ना. हा, त्यामुळे बाजारभाव कसा आहे छान आहे. 5 रुपयाने मागतात. बाकी बियाणापेक्षा आणि व्हायरससाठी समसेल सहनशील आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, जर भेंडीमध्ये बघायचं तर महत्त्वाच्या 2 गोष्टी पाहिजे की भेंडी बाजारात नेल्यानंतर ती दाना मारायला नाही पाहिजे. छान मस्त 5 धारीची हिरवी भेंडी पाहिजे, जी टीपपर्यंत हिरवी असेल. तर असं जर वाण जर असलं तर आपल्याला विकायला सोपी जाते. त्यामुळे दादाचं म्हणणं असं आहे की 5 रुपये किलो मागे यांना भाव पण जास्त मिळतो आहे बाजारामध्ये. म्हणजे याची फ्रूट क्वालिटी एकदम बेस्ट आहे. त्याच्यानंतर याचं यील्डबद्दल सांगायचं झालं तर इतकं चांगलं स्टेम आहे. 6 याला फुटवे आलेला आहे. त्यामुळे याचं उत्पादन बी सुरू होते. जे फुटव्याचं सांगायचं झालं दादा तर काय होते की 45 दिवसामध्ये हे मेन स्टेम चालू होते. फुटवा सुद्धा 55 दिवसामध्ये सुरू होऊन जाते. त्यामुळे उत्पादन तुमचं भरघोस येते, उत्पादन तुम्हाला जास्त मिळते. आणि हे जे वाहन आहे, तुम्ही जर भेंडी जर शेतकरी असाल, हा व्हिडिओ माझा बघत असाल तर कावेरी सीड कंपनीचं 1102 जे 2 वाहन आहे हे नक्की तुमच्या शेतात लावा. तुमच्या बाजूच्या जी प्रचिली चालणारी व्हेरायटी त्या बाजूला लावा. तिच्यापेक्षा हे उत्पादन जास्त देईल. व्हायरसला सहनशील आहे. त्याच्यावर व्हायरस दिसेल पण या 1102ला व्हायरस तुम्हाला दिसणार नाही. मार्केटला गेल्या गेल्या तुमचं वाहन विकला जाईल. त्यामुळे तुमचा फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, माझी तुमची एवढी एक विनंती आहे की आपल्या शेतामध्ये एक वेळा का होईना तुम्ही 1102 वाहन लावा आणि याचा भरोसा हा तुम्ही जाणून घ्या. धन्यवाद.